Hello, today in this video we are going to learn a new lesson from standard 7 class English. It is a 3.4 and our topic are please don't read this poem. तर मुलांनो आज आपण एक कविता पाहणार आहोत, एक कविता शिकणार आहोत ज्या कवितेचं नाव आहे प्लीज डोंट रीड धिस पोएम. बघा, प्लीज डोंट रीड धिस पोएम म्हणजे काय, कृपा करून ही कविता वाचू नका. ही जी कविता आहे वाचू नका, इथे दिले प्लीजचा अर्थ काय आहे, कृपा करून. प्लीज डोंट रीड, वाचू नका, डोंट रीड धिस पोएम, कृपा करून ही कविता वाचू नका. बघा आपले चॅप्टर 3.4 प्लीज डोंट रीड धिस पोएम. प्लीज डोंट रीड धिस पोएमचं मिनिंग काय आहे, कृपा करून ही कविता वाचू नका. या कवितेचे जे लेखक आहेत, जे कविकार आहेत, जे नेसबूट आहेत मुलांनो. बघा इथे कवितेचं आपण इंट्रोडक्शन पाहणार आहोत. इंट्रोडक्शन म्हणजे आपण पाहणार आहोत त्या प्रकारचा जो आपण पाहणार इंट्रोडक्शन आपण बघणार आहोत. इट इज अ पोएम रिटन बाय केनी निस्बूट. जे केनी निस्बूट हे कोण आहे, त्या कवितेचे जे कविकार आहेत, जे बालकवी आहेत. आणि बालकवी नात्याने त्यांनी विविध प्रकारचे विनोदी जे काव्यग्रह मुलांसाठी लिहिलेलं आहे, की मुलांचं एक प्रकारे त्यांनी भावना समजून घेण्याचं आणि त्याचप्रमाणे त्या मुलांना एक्सपिरियन्स, त्यांना अनुभवाच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दलच्या त्यांनी कविता त्या लिहिलेल्या आहेत. की जे साहित्यकार आहे, जे लेखक आहेत, त्या लेखकांना असं वाटतं की या जे लेखक आहे त्या लेखकाचे साहित्य काही प्रत्येक लोकांनी वाचणं हे गरजेचं आहे, की जेणेकरून त्यांना एक नवीन प्रेरणादायी विचार मिळणार आहेत. त्याचप्रमाणे इथे जे कवी आहेत ते सांगत आहेत की इथे माझ्या कविता कोणीही वाचू नये असं ते चेतावणी देत आहेत. परंतु या इशाराचा उलट परिणाम होत आहेत की ह्या ज्या कविता आहेत त्या अधिकच वाचल्या जात आहेत आणि लोकांना प्रेरणा मिळत आहे. बघा आता हे जे कवी जे केनी नेसबूट आहेत हे कोण आहेत, एक अमेरिकन बालकवी आहे. त्याचा जन्म हा मुलांनो कॅलिफोर्नियातील बेरगाव या ठिकाणी झाला. 1961 साली यांचा जन्म झालेला आहे. ते अमेरिकेचे आहेत आणि अमेरिकेमधील कॅलिफोर्नियातील बेरगाव या ठिकाणी बरकाल या ठिकाणी त्यांचा हा जन्म झालेला आहे. ते बालकवी आहेत आणि त्यांनीही लिहिलेली जी कविता आहे त्यांनी अशा बऱ्याचशा ज्या बालकव्या ज्या मुलांच्या बाबतीच्या ज्या विनोदी कथा आहेत, त्याचप्रमाणे मुलांच्या ज्या भावनाच्या संदर्भातल्या ज्या कविता आहेत त्या त्यांनी इथे लिहिलेल्या आहेत. बघा इथे त्यांनी सांगितलं आहे इंट्रोडक्शनच्या माध्यमातून म्हणजे परिचयाच्या माध्यमातून त्यांनी काय सांगितलं आहे, दिस पोएम इज रिटन बाय केनी निबर्स हू रीड्स द होमर्स पोएम फॉर चिल्ड्रन. की जे आपले जे बालकवी आहे, जे केनी निबर्स यांनी पोएम ही लिहिलेली आहे. हू रोड्स इमर्स पोएम फॉर चिल्ड्रन, की लहान मुलांच्या ज्या बालकाव्य जे विनोदी कथा त्याच्यासाठी ते काय आहेत, प्रसिद्ध आहेत. हीच पोएम एक्सप्रेस चिल्ड्रन्स फिलिंग्स अँड एक्सपिरियन्स. त्यांच्या ज्या कविता आहेत त्या काय आहेत मुलांच्या भावना आणि अनुभव व्यक्त करणाऱ्या आहेत. नॉर्मली ऑल पोएट्स वॉन्ट टू पीपल रीड देअर लिटरेचर. की नॉर्मली जे लेखक आहेत त्यांना असं वाटतंय की या लेखकाचे साहित्य लोकांनी वाचावे. लिटरेचरचा अर्थ काय आहे, साहित्य आहे. बट फनीली, परंतु मजेशीर अशी गोष्ट आहे, नेसबूट कीप्स ऑन वॉर्निंग द रीडर नॉट टू रीड धिस पोएम. परंतु इथे मजेशीर अशी गोष्ट आहे की जे लेखक आहे, जे कवी आहेत ते आपल्याला चेतावणी देतात की रीडर नॉट टू बी रीड धिस पोएम, की तुम्ही माझी कविता वाचू नका असं ते इथे सांगत आहेत. तर अशा प्रकारे नेमकं ही कविता आहे कोणती, या कवितेमधला आशय काय आहे आपण समजून घेणार आहोत. परंतु त्याआधी आपण कविता परिपूर्ण ती रीड करणार आहोत आणि त्याच्यानंतर त्याचं आपण स्पष्टीकरण देखील करणार आहोत. बघा मुलांना आपण पाहणार आहोत कवितेचं स्पष्टीकरण. त्यासाठी आपण आता कविता एक्सप्लेनेशन म्हणजे स्पष्टीकरण पाहणार आहोत. त्या कवितेमध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे आधी आपण कविता परिपूर्ण वाचून घेणार आहोत. बघा इथे कविता दिली, प्लीज डू नॉट रीड धिस पोएम. कृपा करून कविता वाचू नका. प्लीज डोंट रीड धिस पोएम, इट्स ओनली meant for me. That it's just move along now. There is nothing here to see. Besides, I'm sure you are rather just go outside and play. So put the poem down now and slowly back away. Hey, why are you still reading? That is not very nice. I have asked you once politely. Don't make me ask you twice. Secondly बघा पुढचं पान आहे, I am telling you it's private. Do not read one more line. Hey, that's one more. Now stop it. This is not yours, it's mine. You are not allowed to read this. You really have to stop. If you don't quiet this instant, I swear I will call you cop. He will drag you off in handcuffs. He will lock you up in jail.
and leave you there forever until you are old and frail. Next line आहे, your friend will all forget you. You will not be even miss. Your family too will likely forget that you exist. And all because you read this instead of having fun. It's too late now, amigo. That poem's nearly done. There's only one solution. Here's what we'll have to do. Tell all our tell all your friends and family they should not read too. बघा, अशा प्रकारे जी कविता आहे, ही कविता आपण पूर्ण वाचलेली आहे. केनी निस्बुट यांची ही जी कविता आहे, त्या कवितेमध्ये एक प्रकारचं एक वॉर्निंग आहे, चेतावणी आहे, एक प्रकारचं परमिशन आहे, त्याचप्रमाणे एक प्रकारचं एक पोलाइटली पण अजून नम्रपणा आहे, वॉर्निंग आहे, पोलाइट आहे, त्याचप्रमाणे एक गमतीदार असं एक जे प्रेमळ धमकी देखील आहे. आणि अशा प्रकारची जी परिपूर्ण जी बालकविता जी कविता आहे, ही मुलांसाठी त्यांनी इथे लिहिलेली आहे. ही कविताचं आपण बघा मुलांना वाचून झालेली आहे. आता या कवितेच्या माध्यमातून मुलांनो ती कविता आपण स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत की नेमकं या कवितेमध्ये बालकवीने काय आपल्या मुलांना सांगितलेलं आहे. की सांगितलं प्लीज डू नॉट रीड धिस पोएम, की कृपा करून ही कविता वाचू नका असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे. मी का कविता वाचू नका, बघा आता आपण त्याचं काय करणार आहोत, स्टेप बाय स्टेप अर्थ पाहणार आहोत. बघा आता ही मुली, बघा हा जो मुलगा आहे स्टार्टिंगला तुम्हाला इथे दिसत आहे, एक्सप्लेनेशनमध्ये बघा इथे दिलं आहे, हा मुलगा काय करत आहे, कविता वाचत आहे. परंतु जे आपले कवी आहेत ते काय सांगत आहे, प्लीज डू नॉट रीड धिस पोएम, तुम्ही ही कविता वाचू नका असे त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु हा जो मुलगा आहे तो काय करत आहे, कविता वाचत आहे. आता ती कविता कोणती आहे आपण बघा समजून घेणार आहोत. इथे काय दिलं आहे बघा, पहा, प्लीज डोंट रीड धिस पोएम, प्लीज कृपा करून ही कविता वाचू नका. इट्स ओनली मींट फॉर मी, ही फक्त माझ्यासाठी आहे. इट्स ओनली फॉर मी, इट्स ओनली मींट फॉर मी. दॅट्स इट, जस्ट मूव्ह अलॉंग नाव. आता तुम्ही थोडं जरा इकडे सरका. देर इज नथिंग हिअर टू सी, इथे मात्र तुम्ही बघू नका किंवा इथे बघण्याचं तुमचं काही कारणच नाही आहे. देर इज नथिंग हिअर टू सी, इथे मात्र बघू नका. कुठे बघू नका, या पुस्तकाकडे बघू नका किंवा या कवितेकडे बघू नका. प्लीज डोंट रीड धिस पोएम, कृपा करून ही कविता वाचू नका. इट्स ओनली मींट फॉर मी, ही कविता माझ्यासाठी आहे. दॅट इज, हे असं आहे, जस्ट मूव्ह अलॉंग नाव. काय करायचं आहे की तुम्ही जरा इकडे सरका. देर इज नथिंग हिअर टू सी, तुम्ही इथे काहीच बघू नका. आता बघा आपली दुसरी लाईन आहे, बिसाइड आय एम शुअर यू हॅड रॅदर, म्हणजे याशिवाय मला खात्री आहे, जस्ट गो आउटसाइड अँड प्ले, तुम्ही जस्ट बाहेर जा, इतक्यात तुम्ही बाहेर जा आणि खेळा. आउटसाइड म्हणजे बाहेर, प्ले म्हणजे खेळणे. सो पुट द पोएम डाऊन नाव, तर आता ही कविता खाली ठेवा. अँड स्लोली बॅक अवे, आणि तुम्ही हळूहळू निघून जा. कळालं मुलांना याचा अर्थ. जो आपला जो दुसरा सांजा हा आहे पहिला सांजा, हे आहे दुसरं कडवं. की बिसाइड, याशिवाय, बिसाइड म्हणजे याशिवाय, आय एम शुअर यू हॅड रादर, की मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही जस्ट गो आउटसाइड अँड प्ले, की तुम्ही इथून काय जाणार, बाहेर जा आणि खेळणार आहात. सो पुट द पोएम डाऊन नाव, तुम्ही तुमची कविता ही खाली ठेवा आता. अँड स्लोली बॅक अवे, आणि तुम्ही हळूहळू निघून जा. आपला थर्ड बघा पॉइंट आहे, हे व्हाय आर यू स्टील रीडिंग, तुम्ही अजूनही का वाचत आहात. स्टील म्हणजे अजून, व्हाय आर यू रीडिंग, रीडिंग म्हणजे वाचत असणे. जे आयएनजी हा कधी लागतो, हा वर्तमान काळातला आपण शब्द आहे, त्यामुळे आपण आयएनजी लावत असतो. व्हाय आर यू स्टील रीडिंग, तुम्ही अजूनही का वाचत आहात. दॅट इज नॉट व्हेरी नाईस, म्हणजे हे सगळं कसं आहे, छान आहे. बट आय हॅव आस्क्ड यू वन्स पोलाइटली, परंतु मी तुम्हाला अतिशय नम्रपणे विचारत आहे किंवा सांगत आहे, डोंट मेक मी आस्क यू ट्विस, मला तुम्ही दोनदा विचारायला किंवा सांगायला लावू नका. इथे काय शब्द आले, ट्विन्स. ट्विन्सचा अर्थ काय आहे, दोनदा आहे. ट्विन्सचा अर्थ आहे दोनदा. बघा इथे दोनदा येतं की हे व्हाय आर यू स्टील रीडिंग, तुम्ही अजूनही वाचत आहात का. दॅट्स इज नॉट व्हेरी नाईस, हे चांगलं नाही आहे. दॅट्स इज नॉट व्हेरी नाईस, हे चांगलं नाही आहे. व्हेरी नाईस म्हणजे चांगलं, पण इज नॉट आलाय ना,
म्हणून आपण काय बोलणार, हे चांगलं नाही आहे. आय हॅव आस्क यू वन्स पोलाइट, मी तुम्हाला एकदा नम्रपणे सांगत आहे. डोंट मेक मी आस्क यू टॉईज, मला दोनदा विचारायला किंवा दोनदा सांगायला लावू नका, असं देखील इथे कवी आपल्याला सांगत आहे. तर अशा प्रकारचे बघा इथे आपले 3 कडवे इथे झालेले आहेत की कवी आपल्याला काय करत आहेत, नम्रपणे सांगत आहेत, आपल्याला रिक्वेस्ट करत आहेत, आपल्याला चेतावणी देखील देत आहेत. म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या एका कवीमध्ये, जे बालकवी आहेत ते लहान मुलाच्या उद्देशाने इथे आपल्याला गोष्टी सांगण्याचा ते काय करत आहेत, प्रयत्न करत आहेत. तर जे नेक्स्ट कडवं आहे ते आपण पाहणार आहोत. आय एम टेलिंग यू इट्स अ प्रायव्हेट, मी तुम्हाला सांगत आहे ही गोष्ट कशी आहे, प्रायव्हेट आहे, ही माझ्यापुरती आहे, ही माझ्यापुरती मर्यादित आहे. डू नॉट रीड वन मोर लाईन, आता तुम्ही अजूनही एक लाईन वाचू नका. डू नॉट रीड, डू नॉट रीड, रीड म्हणजे वाचणे, वन मोर लाईन म्हणजे अजून एक लाईन तुम्ही वाचू नका. हे दॅट्स वन मोर, नाव स्टॉप इट, तुम्ही अजून एक वाचताय तर तुम्ही वाचू नका, थांबा सांगत आहे. नाव स्टॉप इट म्हणजे काय, थांबणे आहे. नाव स्टॉपचा अर्थ काय आहे, थांबणे आहे. बघा इथे आलंय नाव स्टॉप इट. दॅट्स इज नॉट युअर्स इट्स माइन, हे तुमचं नाही आहे, हे काय आहे, माझं आहे, ही माझी कविता आहे, ही तुमची कविता नाही, माझी कविता आहे. म्हणून तुम्ही काय करणं गरजेचं आहे, थांबणं गरजेचं आहे. कळालं मुलांना याचा अर्थ. आय एम टेलिंग यू इट इज प्रायव्हेट, मी तुम्हाला सांगत आहे इट इज प्रायव्हेट, हे कसं आहे, माझं आहे, माझं खाजगी आहे. हे काय आहे, पब्लिकली नाही आहे, हे माझं आहे, हे प्रायव्हेट आहे, खाजगी आहे. प्रायव्हेटचा अर्थ खाजगी. डू नॉट रीड वन मोर लाईन, तुम्ही आणखीन एकही ओळ वाचू नका. हे दॅट्स वन मोर, तुम्ही अजून वाचताय. नाव स्टॉप इट, आता तुम्ही थांबा. नावचा अर्थ आता. दॅट्स इज नॉट युअर्स इट्स माइन, हे तुमचं नाहीये, हे माझं आहे. तर अशा प्रकारे मुलांनी ही आपली कितवी लाईन आहे, 4थं कडवं आहे. आता आपण 5वं कडवं पाहणार आहोत. यू आर नॉट अलाउड टू रीड दिस, तुम्हाला वाचण्याचा मी परवानगी देत नाही आहे. अलाउचा अर्थ काय आहे, परवानगी. यू आर नॉट अलाउड टू रीड दिस पोएम, यू आर रिअली हॅव टू स्टॉप, तुम्हाला खरोखरच थांबलं पाहिजे. त्यांनी काय सांगत आहे, तुम्हाला खरोखर थांबलं पाहिजे. रिअलीचा अर्थ काय आहे, खरोखर आहे. हॅव टू स्टॉप, तुम्हाला थांबणं पाहिजे आहे. इफ यू डोंट क्वाइट दिस इन्स्टंट आय स्वेअर आय विल कॉल यू कॉप, जर तुम्ही खरंच थांबणार नसाल तर मी पोलिसांना बोलवेल, असं देखील कवी सांगत आहे. तर मुलांना बघा आता आपलं 6वं कडवं आपण पाहणार आहोत. ही विल ड्रॅग युअर ऑफ इन हँडकप्स, हँडकप्सचा अर्थ काय आहे, हतकडी आहे. जी हतकडी बघा तुम्ही पिक्चरमध्ये पाहिलेली असेल की जे चोरांना घेऊन जातात आणि त्यांना काय करतात, त्याच्या हातामध्ये बेड्या ठोकतात, त्याला काय बोलणार, हतकडी. अँड ही विल लॉक यू अप इन जेल, बघा लॉक म्हणजे काय, बंद करणे. कुठे बंद करणे, जेलमध्ये. जेलचा अर्थ काय आहे, तुरुंग आहे, किंवा आपण बोलतो ना तुरुंगामध्ये आपल्याला तुला काय करणार आहे, जेलमध्ये बंद करणार आहेत. ही विल लॉक यू अप इन जेल, की तुम्हाला तुरुंगामध्ये बंद करतील. अँड लिव्ह यू देअर फॉर एव्हर अंटिल यू आर ओल्ड अँड फ्रेल, बघा आणि तुम्हाला ते कधीपर्यंत सोडणार नाही, जोपर्यंत तुम्ही म्हातारे होणार नाहीत तोपर्यंत ते तुम्हाला काय करणार नाही, सोडणार नाही. लिव्ह यू देअर फॉर अंटिल यू आर ओल्ड अँड फ्रेल, फेरचा अर्थ काय आहे मुलांना, की जोपर्यंत तुम्हाला ते म्हातारे तुम्ही होणार नाहीत आणि तुम्ही तोपर्यंत म्हातारे होणार नाहीत तोपर्यंत ते तुम्हाला काय करणार नाही, सोडणार नाहीत. लिव्ह यू देअर फॉर, अशा प्रकारचा इथे अर्थ मी सांगितलेला आहे. तर अशा प्रकारे बघा हे आपले कडवं इथे झालेलं आहे. यू विल ड्रॉग युअर ऑफ इन हँडकप, ते तुम्हाला काय करणार आहे, तुरुंगामध्ये ते तुम्हाला बेड्या ठोकणार आहे, तुम्हाला हातकडी घालणार आहेत. ही विल लॉक यू अप इन जेल, ते तुम्हाला तुरुंगामध्ये बंद करतील. आणि अँड लिव्ह यू देअर फॉर एव्हर अंटिल यू आर ओल्ड अँड फ्रेल. आणि बघा इथे दिलं अँड लिव्ह यू देअर फॉर एव्हर अंटिल यू आर ओल्ड अँड फ्रेल, की तुम्ही म्हातारे आणि कमजोर होईपर्यंत ते तुम्हाला सोडणार नाही आहेत. फ्रेलचं इथं बघा इथे काय दिलंय, ओल्ड. ओल्डचा अर्थ काय आहे, म्हातारे. आणि फ्रेलचा अर्थ काय आहे, कमजोर. की जोपर्यंत तुम्ही म्हातारे आणि कमजोर होत नाही तोपर्यंत तुम्हाला ते काय करणार नाही, सोडणार नाहीत, असं देखील इथे कवी आपल्याला सांगू इच्छित आहे. बघा तर अशा प्रकारे हतकडी असते बघा जेलमध्ये, आणि ते अशा प्रकारचं जेल असतं, त्या जेलमध्ये तुम्हाला काय करावं लागेल, जावं लागेल, असं देखील कवी इथे आपल्याला सांगत. तर जे आपलं जे बाहेरचं आनंदी वातावरण आहे ते आपल्याला इथे काय करावं लागेल. जर आपण जेलमध्ये गेलो तर आपण असं मुक्तपणे बाहेर संचार करू शकत नाही, खेळू शकत नाही. जसं इथे हे मुलं खेळत आहेत तसं इथे काय करत नाही, खेळू शकत नाही.
बघा इथे बघा कशा प्रकारे जे आपलं मुक्त जीवन आहे, आपण आपल्या फॅमिली बरोबर टाइम स्पेंड करू शकत नाही, जे नाश्ता करू शकत नाही, आणि तुमचं जे जीवन आहे ते कुठे राहणार आहे, जेलमध्ये राहणार आहे. आता आपण पुढची नेक्स्ट स्लाइड आहे, आपण पाहणार आहोत कविता वाचणार बघा पाहणार आहोत. युअर फ्रेंड्स विल ऑल फॉरगेट यू. तुमचे जे सगळे मित्र आहेत ते तुम्हाला विसरून जाणार आहेत. यू वॉन्ट नॉट बी इवन मिस. आणि ते तुम्हाला मिस पण करणार नाहीत, म्हणजे ते तुमची आठवणही काढणार नाही, आठवण सुद्धा करणार नाही. युअर फॅमिली टू विल लाईकली फॉरगेट दॅट यू एक्झिस्ट. की तुमच्या फॅमिलीला, तुमच्या घरच्या लोकांना तुम्ही आहात हे ते देखील विसरून जाणार, तुम्ही जिवंत आहात की नाही हे देखील ते विसरून जाणार आहेत. बघा आपण नीट परत एकदा बघूया, पाहूया आपला जो 6 आणि हा जो 7वा जो कडवा आहे, आपले 6 कडवे झाले होते आणि आपला हा जो 7वा कडवा आहे आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत. युअर फ्रेंड विल ऑल फॉरगेट यू. तुझे जे सर्व तुमचे मित्र आहेत ते तुम्हाला विसरून जाणार आहेत. फॉरगेटचा अर्थ काय आहे, विसरून जाणे. फ्रेंडचा अर्थ आहे मित्र. यू वॉन्ट नॉट बी इवन मिस, म्हणजे ते तुमची आठवण सुद्धा काढणार नाही आहेत. बघा इथे दिले वॉन्ट नॉट बी इवन मिस. मिसचा अर्थ काय आहे, विसरणे आहे. युअर फॅमिली टू, तुमची जी फॅमिली ती सुद्धा विल लाईकली फॉरगेट दॅट यू एक्झिस्ट. की तुम्ही जिवंत आहात की तुम्ही आहात की नाही हे देखील ते काय होणार आहेत, विसरून जाणार आहेत, असं देखील इथे आपल्याला कवी सांगत आहे. सेकंड जो आपला 8वा आहे बघा पाहणार आहोत. अँड ऑल बिकॉज यू रीड दिस इन्स्टेड ऑफ हॅव्हिंग फन. आणि ही जी सर्व मजा करण्याची जी कारणं आहेत त्यांच्यामुळे हे घडत आहे. इज टू लेट नाऊ अमेगो. आता खूप उशीर झाला आहे मित्रा. बघा इथे काय दिलं आहे, अमेगो याचा अर्थ काय आहे, मित्र आहे. इन्स्टेड म्हणजे त्याप्रमाणे. आता अँड ऑल बिकॉज यू रीड दिस इन्स्टेड ऑफ यू हॅव्हिंग फन. की हे सर्व मजा करण्याच्या कारणामुळे झालेलं आहे. इट्स टू लेट, आता खूप उशीर झाला आहे. अमेगो म्हणजे मित्रा. दॅट पोएम नियरली डन. आता कविता जवळजवळ पूर्ण झालेली आहे. इज डन, डनचा अर्थ कार्य पूर्ण होणे. दॅट्स पोएम नियरली डन. आता काय झालेलं आहे, कविता पूर्ण झालेली आहे. देअर इज ओनली वन सोल्युशन. आता मात्र एकच मार्ग आहे. सोल्युशनचा अर्थ काय आहे, मार्ग आहे. हिअर इज व्हॉट यू विल हॅव टू डू. की आता तुम्ही काय केलं पाहिजे ते विचारत आहेत, सांगत आहेत. हिअर म्हणजे इथे व्हॉट यू शॅल हॅव टू डू, की तुम्ही काय करणं गरजेचं आहे. टेल युअर फ्रेंड्स अँड फॅमिली. टेल युअर फ्रेंड्स म्हणजे काय, टेल म्हणजे सांगणे. फ्रेंड्स अँड फॅमिली तुमच्या मित्रांना आणि तुमच्या फॅमिलीला. दे शुड नॉट रीड इट टू, की तुम्ही सुद्धा ही कविता वाचायची नाही आहे. टू बघा आता इथे टू शब्द आलेला आहे. टू हा बऱ्याच वेळा शब्द आला आहे. जसं मी तुम्हाला मुलांना बघायचं सांगितलं होतं की टू म्हणजे काय आहे, टू म्हणजे कडे आहे. TOO म्हणजे शुद्ध आहे. आणि TOO म्हणजे काय आहे, दोन आहे. तर याचा जो अर्थ आहे तो समजून घेणं गरजेचं आहे. याची स्पेलिंग वेगळी आहे, त्याचे अर्थ वेगळे आहेत, परंतु त्याचं प्रोनाउन्सिएशन आहे ते मात्र मुलांना वेगळं आहे. इथे आपल्याला समजून घ्यायचं आहे की टू म्हटलं की आपल्याला वाक्यामध्ये कोणता टू येतो आहे. मग वाक्यामध्ये TOO आला म्हणजे काय आहे, टू म्हणजे कडे आहे. TOO म्हणजे काय आहे, दोन आहे. आणि TOO आला म्हणजे काय आहे, शुद्ध आहे. म्हणजे बघा इथे दिलाय दे शुड नॉट रीड इट टू, की तुम्ही सुद्धा ही कविता काय करायची की वाचायची नाही. तुम्ही आणि तुमच्या मित्रांना. टेल ऑल युअर फ्रेंड्स, तुम्ही सांगा की तुमच्या मित्रांनी आणि तुमच्या फॅमिलीने, तुमच्या घरच्या लोकांनी कोणी सुद्धा ही कविता सुद्धा, इथे शब्द आलाय सुद्धा, ही कविता वाचायची नाही. मग TOOचा अर्थ काय आहे, शुद्ध आहे. मी इथे टू पण आले आणि TOO पण आलेला आहे. म्हणून याचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे की ज्या कवितेमध्ये किंवा ज्या सेंटेन्समध्ये ज्याप्रमाणे टू आला आहे त्याप्रमाणे आपण त्याचा अर्थ इथे घेणार आहोत. आय हॅव ₹2. जर मी असं बोलते तर त्यामध्ये कोणता टू येणार आहे, हा टू येणार आहे. आय हॅव गो टू स्कूल, मग इथे टू कोणता येणार आहे, TOO येणार आहे, जे कडे जाणार आहे. आणि TOO आय हॅव ऑल्सो गोईंग, म्हणजे मी जात आहे, मी सुद्धा जात आहे. आय हॅव ऑल्सो गोईंग म्हणजे त्याच्यामध्ये हा
थर्ड नंबरचं 2 येत आहे. तर अशा प्रकारे मुलांना ही गोष्ट लक्षातच ठेवायची आहे. तर अशा प्रकारे बघा इथे 2 आलेलं आहे. तर ही आपण जी कविता आहे, जे केनी नेस्बिट यांची जी कविता आहे ते आपण इथे पूर्ण केलेली आहे आणि आपण त्याचं पूर्ण स्पष्टीकरण इथे देखील दिलेलं आहे की एक प्रेमळवाणी जी धमकी जी देत आहे, जे आपल्या लहान मुलांना की जी कविता वाचण्याची त्यांना आवड नाहीये आणि म्हणून ते बार सांगत आहेत की पोएमची जी कविता आपली आहे की प्लीज डू नॉट रीड दिस पोएम, की कृपा करून ही कविता तुम्ही वाचू नका. जर तुम्ही वाचत तर आत्ताच तुम्ही वाचू नका, त्याच्याकडे बघू नका, ती खाली ठेवा, अजून एक ओळही वाचू नका आणि तुम्ही लगेच ती खाली ठेवा. कारण मला माहित आहे की तुम्ही ती काय करणार आहात, लगेच तुम्ही खेळायला जाणार आहात. मग त्याच्यापेक्षा तुम्ही ती कविता वाचू नका. आता एकही ओळ वाचू नका, आता तुम्ही थांबा, कारण ही कविता तुमची नाही, तर ही ओळ माझी आहे, ती माझी जाणार आहे. ही कशी आहे, ही प्रायव्हेट आहे, ही खाजगी आहे आणि त्याच्यामुळे ही माझी आहे. मी तुम्हाला परत एकदा सांगतोय, प्रेमाने तुम्हाला सांगत आहे की तुम्ही थांबा. आता मी तुम्हाला एकदा प्रेमाने सांगत आहे, दोनदा मला सांगायला लावू नका, असं सांगत आहे आपले कवी. त्याचप्रमाणे ते असं देखील सांगत आहेत की तुम्ही जरी कविता वाचत असाल तर मी पोलिसांना बोलवेल, ते तुम्हाला हातकडी घेऊन जातील आणि तुम्हाला ते जेलमध्ये टाकतील आणि तुम्ही म्हातारे आणि कमजोर होईपर्यंत तुम्हाला जेलमध्ये तिथे राहावं लागेल, ते तुम्हाला सोडणार नाही. तर अशा प्रकारे ते सांगत आहेत की तुम्ही म्हातारे होईपर्यंत आणि कमजोर होईपर्यंत ते तुम्हाला सोडणार नाही. तुमचे जे मित्र आहे ते मित्र तुम्हाला विसरून जातील, इव्हन ते तुमची आठवण सुद्धा काढणार नाहीये आणि त्याचप्रमाणे तुम्ही म्हातारे आणि कमजोर होईपर्यंत तुम्हाला ते सोडणारच नाहीये, असं देखील इथे बघा आपल्याला कवितामध्ये इथे सांगत आहे. आणि हे सर्व तुमच्या मजेच्या कारणामुळे होतं. इट्स टू लेट नाऊ अमेगो. आता मात्र मित्रा फार उशीर झालेला आहे. दॅट्स पोएम नियरली डन. आता जवळजवळ कविता ही पूर्ण झालेली आहे. देयर इज ओनली वन सोल्युशन. आता मात्र याच्यावर एकच उपाय आहे. हिअर इज व्हॉट यू हॅव टू डू. तुम्ही आता काय केलं पाहिजे, टेल युअर फ्रेंड्स, तुम्ही तुमच्या मित्रांना आणि तुमच्या घरच्यांना सांगा ही कविता वाचू नका. आणि कवी पुन्हा पुन्हा सांगत आहेत की तुम्ही वाचू नका. याचा अर्थ ते काय सांगत आहेत की तुम्ही जर ती वाचू नका असं याचं सांगितलं तर मुलंही अधिक उत्सुकतेने वाचणार आहेत. हा त्याच्या मागचा हा मूळ उल्लेख आहे, हा तो संदेश आहे. आणि म्हणून ते कवी सांगत आहेत की तुम्ही ही कविता वाचू नका, असं देखील ते आपल्याला ते सांगण्याचा प्रयत्न करते. तर अशा प्रकारे ही कविता एक मजेशीर, गमतीशीर, जी विनोदी कविता आहे की ज्या कवितेमध्ये मुलांना मजा पण आहे, गंमत आहे, त्याचप्रमाणे प्रेमळपणे धमकी देखील आहे, त्याचप्रमाणे पोलाईटपणे एक नम्रपणे सांगणं आहे, त्याचप्रमाणे एक गमतीदार असं जे वाक्य त्याच्यामध्ये देखील दिलेलं आहे आणि एक छान पद्धतीने मुलांना समजून सांगण्याची जी पद्धत आहे ती फार प्रेमळवाणी आहे. तर अशा प्रकारे जे आपले बालकवी आहेत के नेस्बिट यांनी त्यांनी सांगितलेले आहे की कशा प्रकारे जे मुलांना कविता वाचण्याची ते आवडीकडे उलट ते घेऊन जात आहेत. ते कविता वाचू नका असं ते सांगत आहेत, त्याचा इशारा ते चेतावणी देत आहेत, परंतु त्यांची ही चेतावणी मुलांना ही इशारा वाटत आहे आणि उलट त्याचा परिणाम होत आहे की जर आपल्याला ती कविता वाचायला नाही सांगत याचा अर्थ नेमकं त्या कवितेत आहे काय, आणि मग जेणेकरून ती मुलं कविता अधिकच वाचायला घेत आहे, म्हणजे याचा उलट परिणाम होत आहे. आणि म्हणून इथे मुलांना सांगत आहे की कविता आपण वाचणं हे किती गरजेचं आहे हे मुलांना समजलं आहे. आणि म्हणून उलट इथे मुद्दाम कवी सांगत आहे प्लीज डू नॉट रीड दिस पोएम, ही तुम्ही कविता वाचू नका. पण मुलं मग ती अधिक उत्सुकतेने वाचायला घेतील की जेणेकरून जर सांगितलं आहे ना की जसं लहान मुलं जर सांगितलं की एखादी गोष्ट करू नको, तर लहान मुलं काय करणार, नेमकी तीच गोष्ट करणार. मग त्याचप्रमाणे मुलं देखील काय करतात की एखादी आता गोष्ट नाही सांगितली की नाही करायची, की कविता नाही वाचायला सांगितली, मग तरी ती काय बरं नाही वाचायला सांगितली, मग आता मी ती वाचणारच. मग मुलं जेणेकरून ती कविता वाचणार, जेणेकरून ती मुलांच्या लक्षात राहणार. मग अशासाठीच मुलांना ही कविता कवी जे नेस्बिट आहे, जे बालकवी आहेत की मुलांच्या मनाचा अभ्यास करून मुलांना काय गोष्टीची इच्छा आहे त्या गोष्टीचा विचार करून त्यांनी ही कविता लिहिलेली आहे. म्हणजेच मुलांचा त्याचप्रमाणे मुलांच्या भावना जपण्याचा, त्यांचा अनुभवाची ज्या कविता आहेत त्या त्यांनी ते सादर केलेल्या आहेत की त्यांचा विचार करून, त्यांच्या मनाचा विचार करून ही कविता इथे लिहिली. तर अशा प्रकारे मुलांनी ही कविता इथे आपण कवितेचं स्पष्टीकरण चित्राच्या माध्यमातून आपण इथे स्पष्ट केलं आहे. आता आपण पाहूया कवितेच्या माध्यमातून असणारी जी समरी आहे, जी सारांश आहे तो कोणता आहे ते देखील बघण्याचा प्रयत्न करूया.